श्री स्वामी समर्थ. उन्हाळी कामाचा हा एक पदार्थ माझा राहिलाच होता पाठीमागं. सगळं उन्हाळी काम करून झालं, पण सांडगे मात्र करायचे राहिले होते. आता ह्याला आमच्याकडे सांडगे म्हणतात बरं का. कुणी भागामध्ये कुठलं काय शब्द असतो, तर आमच्या इकडे सांडगेच म्हणतात. तर हे सांडग्याचं पीठ म्हणजे हे मिश्र डाळीचे सांडगे आहेत. ह्याच्यात मटकीची डाळ आहे ना जास्त प्रमाणात घालायची, कारण मटकीच्या डाळीला चव असते. आणि आपली ह्याची मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आहे ना निम्मी निम्मी घालायची. म्हणजे अर्धा किलो हरभऱ्याची आणि अर्धा किलो मुगाची आणि 1 किलो मटकीची 2 किलोचे सांडगे करायचे असेल तर असं प्रमाण घ्यायचं. तर कसं ज्या बाकीच्या डाळी जरा उग्र असतात चवीला, एवढी चव नसते मुगाच्या डाळीला किंवा हरभऱ्याच्या डाळीला. हरभऱ्याची डाळ जरा प्रत्येकाला सूट होतीच असं नाही, प्रत्येकाच्या पोटाचे प्रॉब्लेम असतात. त्यामुळे बऱ्याच जणाला आता हरभऱ्याच्या डाळीचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे नुसत्या मटकीच्या डाळीमध्ये थोडी ही डाळी घालून सुद्धा तुम्ही हे सांडगे करू शकताय. इतके सुंदर आणि चवीला तर एकदम अप्रतिम होतात. तर आमच्या सासूबाईच्या पद्धतीनं ही रेसिपी शेअर करते मी तुम्हाला. तर हे मिश्र डाळीचे म्हणजे आता ह्याच्यामध्ये ना मी 1.25 किलो मटकीची डाळ घेतले आणि पावशेर मुगाची डाळ घेतली आणि अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली. म्हणजे हे टोटल झाले 2 किलो. तर 2 किलोमध्ये मी खडे मसाले टाकल्यात. म्हणजे 5-5 वाले आपल्या खड्या मसाल्याच्या 2 पुड्या मिळतात ना, तर त्या 2 पुड्या मी त्या पिठामध्ये दळतानाच टाकल्या होत्या. म्हणजे त्या डाळीच्या पिठामध्ये, म्हणजे ते डाळ दळायला देताना. आणि त्याच्यामध्ये जिरी पण टाकली होती. जिरीचं 1 पाकीट टाकलं होतं. त्यानंतर भरपूर असा लसूण सोलून घेतला, लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि लसूण आणि जिरी ह्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली पातळ, आणि तीसुद्धा त्याच्यामध्ये टाकली. आणि धनेपुडी टाकली. कसं कोथिंबीर टाकायची नाही. कोथिंबीर जर टाकली ना तर कोथिंबीर हिरवी असते, त्यामुळे जाळी लागू शकते. 8-9 महिने झाले की नंतर सांडग्याला जाळी लागते. तर तसं होऊ नये म्हणून आहे ना धना पावडर जास्त टाकायची, जिरा पावडर टाकायची आणि खडे मसाले टाकायचे. हे सगळं दळून आणायचं आणि त्यानंतर आणि मोठं दळायचं. असं म्हणजे भरड असं दळलं ना तर खूप छान सांडगे होतात. माझं पीठ तर इतकं सुंदर आलं होतं ना दळून. तर अशा पद्धतीनं मी हे सांडग्याचं पीठ आहे ना दळून आणलं गिरणीतनं, कारण माझी पण गिरणी चालत नव्हती व्होल्टेज नसल्यामुळे आमच्या इथं. तर बाहेरच्या गिरणीतनं दळून आणलं. त्याच्यामध्ये परत चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट टाकलं आणि हे मस्त असं पीठ गोळा मळून घेतला 2 किलोचा. आणि दिवसभर सांडगे घालत बसले. आता माझ्याकडून नेहमी असं होतं बरं का, मला कसं वाटतं 2-2 दिवस करण्यापेक्षा एका दिवशी होऊन जातं ह्याचा घाट, आणि नेहमी मी अशीच करते. तर सांडगे 2 किलो सांडगे आज मस्त असे बनवून झालेत. तर तुम्हाला दाखवते. आणखी निम्मे राहिलेत, मीही तुम्हाला निम्मे दाखवलेले आहेत. तर सगळा तुम्हाला हा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायला मिळेल उद्या आपल्या चॅनलवरती मोठा. चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.